हर्षूची हट्टी सवय. हर्षू स्टबन हॅबिट. हर्षू 5 वर्षांचा खूप हुशार आणि मनमिळाऊ होता. पण जेवणाच्या वेळी तो एका क्षणात बदलून जायचा. तो व्हायचा हट्टी हर्षू. आता त्याच्यासोबत त्याची चुलत भावंडही जेवायला बसायची. पण मोबाईलचा हट्ट सगळ्यांना लागला होता. मला मोबाईल पाहिजे. कार्टून चालू करा, मगच मी घास खाईन, तो हट्ट करायचा. त्याचे वडील भारत आणि आई संजना खूप थकून जायचे. समजावून झाले, रागवून झाले, पण काहीच उपयोग झाला नाही. जेव्हा मोबाईल चालू असायचा तेव्हा हर्षू आणि त्याचे चुलत भाऊ बहीण सगळे एका छोट्याशा मोबाईलवर डोळे खिळवून आपापल्या हातातले जेवण विसरून जायचे. जेवण पूर्ण व्हायला खूप वेळ लागायचा. एकदा आई संजनाने त्याला भीती दाखवली. बाळा, जर मोबाईल बघत खाल्लं तर डोळे तिरळे होतील. हर्षूने एक घास खाल्ला आणि लगेच विचारले, आई, आता डोळे तिरळे झाले का? दुसऱ्या दिवशी बाबा भारताने लाडूचे लालूच दिले. अरे, मोबाईल शिवाय जेवण कर, तुला 2 लाडू देईन. हर्षूने पहिला घास खाल्ला आणि लगेच विचारले, बाबा, लाडू द्या. त्याचे लक्ष लाडवाकडे होते, जेवणाकडे नाही. एक दिवस संजनाने ठरवले, आता नवीन उपाय करायचा. रात्री जेवणाच्या वेळी तिने मोबाईल दूर ठेवला. हर्षू आणि त्याचे चुलत भाऊ बहीण सगळे रडायला लागले. मी खाणारच नाही. संजना म्हणाली, ठीक आहे, खाऊ नका. पण आज आपल्या जेवण करण्याच्या जागेचा एक नियम आहे, गप्पांचा घास नियम. हर्षू रडणे थांबून आईकडे बघू लागला. संजना म्हणाली, या चमच्याचं नाव आहे गप्पांचा चमचा. हा चमचा तोंडात जाण्यापूर्वी तुला आजचा सर्वात मजेशीर किस्सा सांगायचा आहे. हर्षूला गोष्टी सांगायला खूप आवडायचे. बाबा भारत, आई संजना आणि त्याची भावंड सगळे खूप लक्ष देऊन ऐकत होते आणि त्याला मध्येच प्रश्न विचारत होते. खरंच? मग ते कुठून आलं? हर्षू खात होता आणि गप्पा मारत होता. गप्पांचा चमचा नियमामुळे मोबाईलची गरजच पडली नाही. हर्षू आणि त्याची भावंड आता मन लावून वेळेत जेवण करत होती. कारण त्यांना समजलं होतं की स्क्रीनपेक्षा आई-बाबांशी गप्पा मारणे जास्त मजेदार आहे.